नमस्कार। भारताचा स्वातंत्र्य दिन हा दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो। हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाचा दिवस आहे, कारण हा दिवस आपल्याला आपल्या असंख्य आणि अनामिक स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग आणि बलिदानाची आठवण करून देतो। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने प्रशासन आणि लोकशाहीचे नवे युग सुरू केले। हा दिवस आपल्या युवा पिढीला रक्तरंजित इतिहासाची आणि अथक स्वातंत्र्यासाठीच्या संघर्षाची आठवण करून देतो। त्याचबरोबर मिळालेल्या स्वातंत्र्यासोबत आलेल्या कर्तव्य पूर्ण करण्याची एक भारतीय नागरिक म्हणून जाणीव करून देतो। या दिवशी संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण असून सर्व शाळा, सरकारी कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या अभिमानाने राष्ट्रध्वज फडकवला जातो। देशाच्या सीमेवर आणि अंतर्गत भागात आपले सैनिक दिवस रात्र आपल्या रक्षणासाठी कार्यरत असतात। भारतीय संरक्षण दले ही अखंड भारताची रक्षण करणारी देशाची प्रमुख दले आहेत। यामध्ये इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही आणि इंडियन एअरफोर्स या मुख्य दलांचा समावेश होतो। हिमालयाच्या उंच शिखरापासून ते उष्ण वाळवंटाच्या प्रदेशापर्यंत देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आपले भारतीय सैनिक हे तैनात आहेत। भारतीय लष्कराला अत्याधुनिक तंत्रज्ञानात विकसित करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, मशीन लर्निंग, हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी आणि ड्रोन यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास आणि याचा लष्करी कार्यात वापर करण्यावर भर दिला जात आहे। प्रयागराज येथील महाकुंभ मेळा 2025 मध्ये भारतीय लष्कराने सुरक्षा, पायाभूत सुविधा, आपत्ती व्यवस्था आणि वैद्यकीय मदत यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। आपला भारत देश जो तिन्ही बाजूनी समुद्राने वेढला आहे, याची सागरी सीमांचे रक्षण करणे हे भारतीय नौदलाचे सर्वोच्च कर्तव्य आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या नौदलापासून ते आजच्या आधुनिक नौदलापर्यंत आपली भारताची सागरी ताकद ही वाढतच राहिली आहे। आज भारतीय नौदलाकडे विमानवाहू जहाजे, सबमरीन्स, फ्रिगेट्स, कॉर्वेट्स आणि विविध प्रकारची गस्ती जहाजे आहेत। नुकतीच भारतीय नौदलामध्ये INS सुरत, INS निलगिरी आणि INS वाघशीर या युद्धनौका सामील झाल्या, ज्यामुळे आपल्या भारताची सागरी ताकद ही आणखी वाढली आहे। भारतीय वायुदल हे जगातील 4थ्या क्रमांकाचे सर्वात मोठे वायुदल आहे। हवाई हल्ले, एअरलिफ्ट ऑपरेशन आणि बचाव मोहिमांमध्ये यांचा अनुभव हा बेजोड आहे। भारतीय वायुदलाकडे राफेल, सुखोई 30 MKI, मिराज 2000, MiG-29 आणि स्वदेशी तेजस यांसारखे आधुनिक लढाऊ विमाने आहेत। तसेच मोठे वाहतूक विमाने, हेलिकॉप्टर्स आणि हवाई पाळत ठेवणाऱ्या प्रणाली देखील यांच्या ताफ्यात आहेत। नुकतेच इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही आणि इंडियन एअरफोर्स या तिन्ही दलांनी मिळून 2025 मध्ये एक महत्त्वपूर्ण ऑपरेशन केले, ते म्हणजे ऑपरेशन सिंदूर। 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू काश्मीर येथील पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा बदला म्हणून हे ऑपरेशन सिंदूर सुरू केले। या ऑपरेशन सिंदूरचे एकमेव उद्दिष्ट म्हणजे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर येथील दहशतवादी तळांना लक्ष्य करून त्यांना उद्ध्वस्त करणे। आणि नेहमीप्रमाणेच आपल्या भारतीय सैनिकांनी चोखरित्या कामगिरी करून उत्कृष्टपणे हे ऑपरेशन यशस्वी केले आणि भारतीय नागरिकांना न्याय मिळवून दिला। भारतीय संरक्षण दले हे आपल्या भारत देशाचा अभिमान आहेत। त्याचे सैनिक, अधिकारी आणि कर्मचारी आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी, शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सदैव तत्पर आहेत। भारताचे रक्षण करणाऱ्या या हिरोंना मानवंदना देण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न। अशा या प्रेरणादायी दिनानिमित्त तुम्हा सर्वांना नेटकॉम हार्डवेअर सर्व्हिसेस तर्फे स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।